शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला इथं जे आहे की नाही मी करीत आहे पुलावची तयारी, जसं की मी माझी मुलगी. तर इथं करायचं आहे आम्हाला, जसं की आता संक्रांतीचा प्रोग्राम ठेवायचा हळदी कुंकाचा, त्याच्यासाठी इथं पुलाव बनवायची जी आहे ना तयारी चालली आहे. आणि सगळे की नाही जे आहेत ना आपले भाजीपाला पूर्ण जे कट करून घ्यायले मी, जसं की नाही गाजर घेतलं आहे, वाटाणा घेतला आहे, शिमला मिरची, आलू आणि फुलगोबी. आणि सकाळी जे आहे की नाही आता सुरुवात झाली म्हणजे कामाला, कारण की नाही आज 12च्या पुढचा जे टाईम आहे ना हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे मी. आणि इथं जे आहे की नाही 2 किलोचा जे आहे ना पुलाव बनवत आहे, कारण सगळ्याला जे आहे ना आलं की नाश्ता वगैरे द्यायचा, त्याच्यामुळे जे ह्या वर्षी पुलावचा बेत केलेला आहे. आणि हलकं फुलकं पण राहतं आहे आणि सगळ्यांना आवडतं आहे बी, त्याच्यामुळं पुलाव बनवते तिथं. आणि पुलाव की नाही सगळे खडे मसाले टाकून जे आहे ना पुलाव बनवला आणि गार करायला ठेवला आहे, कारण गार करायला ठेवलं ना की एकदम मोकळा सुटसुटीत असला आपला भात जे आहे ना छान होतं आहे, त्याच्यामुळं की नाही गार करायला ठेवला. आणि इथं टाकले तेल, पुन्हा मस्त काजू वगैरे सगळं भरपूर असं कट करून घेतलं आहे, जसं की हिरवे मटर पण आहे. आणि चला आता पुलाव करायची सुरुवात झाली. इथं टाकले मस्त गावरान आपलं देशी तूप. आणि ह्याच्यामध्ये जे आहेत ना काजू चांगले असे ड्राय होऊ द्यायचे, मस्त असे कुरकुरीत काजू झाले ना, थोडेसेच की नाही आपले हे टाकले तर किसमिस जे आहे ना थोडेच टाकले तर, कारण चव जे आहे ना खूप भारी येते पुलावला. आणि इथं अंजली आहे पुलाव करायची सगळा. आणि इथं की नाही थोडंसं शाजिरू पण टाकले तेलामध्ये फ्राय होताना, आणि वटाणे टाकून घेतले, आणि वटाणे चांगले फ्राय होऊ द्यायचे आपल्याला. आणि पूर्ण जे आहेत की नाही आपलं भाजीपाला पूर्ण कट करून घेतला आहे ना, जसं की नाही गोबी, शिमला मिरची, आलू, पुन्हा की नाही मटर हिरवे आणि गाजर, हे सगळं जे आहे ना पुन्हा शिजत आलं की त्याच्यामध्ये टाकायचं, मस्त जे आहे ना तुपामध्ये आपलं फ्राय करून घ्यायचं. सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ना एकदम फ्रेश आणि ताजे वापरले मी. तर चला इथं जे आहे ना माझी पुलावची सुरुवात होती. 12च्या पुढचा जे टाईम आहे ना हळदी कुंकाचा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे की नाही सकाळी तयारी खूप लवकर करावं लागते. चला ह्याच्यामध्ये टाकला एक सिक्रेट मसाला, ज्याच्याने की नाही टेस्ट खूप अशी भारी येते. आणि आता पुलावची भाजी आपली मस्त सगळी अशी तुपामध्ये मस्त फ्राय होऊन दिली. आणि आता ह्याच्यामध्ये मी सगळं राईस जे आहे ना ते टाकून घेणार आहे. आणि इथं जे आहे ना मस्त पुलाव आपला गरम असा रेडी झाला आहे. आणि आता आम्हाला व्हायचं तयार. तर चला 11:30 वाजून गेले होते, 12च्या जवळजवळ टाईम होत आला, कारण खुशीला सांभाळी सगळं काम करावं लागलं. आणि आज जे आहे की नाही एक दिवस कार्यक्रम ठेवला ना की सगळ्या जणी जे आहेत ना येऊन जातात, मग आपल्याला पण हळदी कुंकू घ्यायला सोपं जाते सगळीकडं. नाही तर आपण कुठं गेलं की आपल्या घरी पण कोणी येतं आहे, त्याच्यामुळे एक दिवस कार्यक्रम ठेवला ना की छान वाटतं आहे. वर्षातून एकदा सण असते, त्याच्यामुळं की नाही कामाचा काही कटाळा येत नाही. तर चला इथं जे आहे की नाही माझा पुलाव तयार झाला. आणि इथं जे आहे ना डेकोरेशन पण सकाळीच सगळंच करून घेतलं होतं. आणि अशा प्रकारे जे आहे ना माझी सुरुवात झाली. आणि सगळं जे आहे ना हळदी कुंकाचं सामान वगैरे सगळं लावलं आहे मी. आणि असा हॉल जे आहे की नाही पूर्ण डेकोरेट केला आहे. आणि सगळी तयारी जी आहे ना करून ठेवली आहे. आणि आता जे आहे ना मी सगळ्यांची वाट बघते आहे, कारण आता हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं झालं आमचा हळदी कुंकाचा आजचा कार्यक्रम. तुमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा ठेवला, तुम्ही काय थीम ठेवली होती, काय केलं होतं नाश्त्याला वगैरे, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आज आहे आमच्या घरचं हळदी कुंकू. असा होता आमचा आजचा सगळा व्हिडिओ. तर चला हे आणलं होतं मी हळदी कुंकाला देण्यासाठी पूर्ण वाण. पूर्ण हॉल जे आहे ना अशा पद्धतीनं सजवला आहे. आणि मी झाले होते अशी तयार, आणि घातली होती मस्त पिंक साडी, त्याच्यावर ग्रीन वर्कचं ब्लाऊज घातलं होतं. तर चला सगळी तयारी जी आहे ना फायनली झाली आपली. टाकायली ग खुशी. आणि खुशी तर लुडबुड करणारच, तिच्याशिवाय तर कोणता कार्यक्रमाला शोभाच येत नाही. तर आमच्या खुशीची की नाही तर लुडबुड चालू आहे. आणि पुन्हा अंजलीनं मी थोडे फोटो पण काढले. आणि इथं जे आहेत ना सगळ्याजणी जे आहेत ना हळदी कुंकाला आल्या होत्या, जसं की आमच्या ह्या चुलत सासा आहेत, आमच्या जावबाई इथं. तर चला आम्ही थोडेसे फोटोही काढले.